मग नवरा म्हणला चहा करते का? ती म्हणली नवरा म्हणला भाकरी करते का? ती म्हणे ते टिकूरच काढीन ध्यानात ठेवा. मग मारा ते कवाई नाही वाजायच्या, टाळ्या वाजायला सुद्धा नेहमी येत. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात काय मागायचंय तुम्हाला? मग हेची दान दे गा देवा. दान मागा. अहो देण्यासाठीच माझा भगवान बसलाय. मग जे देण्यासाठी बसले त्यांच्याकडे मागितलं तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आता एक कन्फ्युजन तयार होतो, एक शंका आहे. ताई बोला, मागणं आणि तुकोबराया शोभत नाही, पटत नाही का? आम्हाला प्रमाण माहिती शीतलताई. काही मागणे आम्हानुचित. वडिला चिरत जाणता वडिला चिरत जाणता वडिला चिरत काही मागणे आम्हानुचित. वडिला चिरत जाणत वडिला चिरत जाणत वडिला चिरत दान मागणे वडिला चिरत सगळ्या ओर टाकायच्या, असं नाही करायचं महाराज. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. दादा ऐका ना मावळ्यावर, ऐका मासाहेब, काय मागायचंच नाही. आमच्या वडिलांची रीत आहे तुकोबराय म्हणतात बोलोबाची, आम्हाला मागायचंच नाही. मग तुम्ही म्हणशाल का हो एकीकडे अभंगात तुकोबराय असं सांगता आणि आज दादाच्या वाढदिवसाला तुम्ही मागणी प्रकरणातील अभंग घेतला. कन्फ्युजन झालंय. मग हे करू का ते करू? सांगा मी काय करू? हो सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? सांगताच येत नाही महाराज. सांगा मी काय करू? सांगा मग मी मागू का नको मागू का काय करू? कन्फ्युजन आहे. तुकोबराय म्हणले ऐका, आमच्या वडिलांची परंपरा आहे, काय मागायचं नाही, काय मागायचं नाही, ही परंपरा आहे. पण मागण्यासाठीच माणसं जन्माला येतात. पण मागा ना. अरे असा आयुष्यात एकही माणूस नाही का जो देवाकडे काही मागत नाही. मग तुकोबराय म्हणतात दाद्या ए राजा ए माय, अगं मागतीच ना. आपलं अवघडी महाराज, आपलं 60 गाजर राचीन वाट पाहे इमानाची. ते इमानाची वाट पाहत राहतात महाराज माणसं. आणि गाजरावर कुठं इमान येतं वय ग माय? गाजरावर इमान येईन वय? गाजरं वाहिले इमान येऊ दे, जमतच नाही महाराज. काहींचं तर मागणं सुद्धा पटत नाही महाराज. काय मागावं महाराज? ऐका, तुकोबरायांचे वडील बोलोबा ऐकन काही. बोलोबा दर महिन्याच्या वारीला पंढरपूरला जायचे राजा हो मासाहेब. पण पांडुरंगाकडे काही मागत नाही. तुकोबरायांच्या वडिलाला बोलोबा पाहिले का? तुकोबरायांना पाहिजे, बोलोबांना पाहिल्यावर पांडुरंग मान खाली घालायचे का? या माणसानं इतक्या वाऱ्या केल्या, इतक्या परमार्थ केला, पण माझ्याकडे काही सुद्धा मागितलं नाही. अधिकार होता महाराज. जगाचे बाप बोलोबांना पाहिलं का खाली मान घालायचे, इतका अधिकार होता दादा. एक दिवस कणकाईचा चेहरा पडेल होता आणि काहींनी सांगितलं का हो धनी, काय तुम्ही दर महिन्याच्या वारीला जाता? अहो एकदा तरी तर सावळ प्रब्रह्म मला दाखवा हो. नको येऊ, तो घरचे काम आहे. नाही मला यायचंय ना. बरं चाल. नेलं कणकाईला. बोलोबांच्या पत्नी कणकाई आणि तुकोबरायांच्या आईसाहेब दोघंही पंढरपुरात गेले. पण बोलोबांना माहीत होतं बाया माणसं कुठं गेल्या का मागितल्याशिवाय राहत नाहीत. चले अवघडे महाराज. एखादीची चांगली साडी पाहिली ना, वहिनी बाया एक दिवस का वहिनी मला घालायला द्यान बाया. बरोबर आहे की नाही? चांगलं काही पाहिलं, वहिनी खूप छान आहे मला द्याल का हो? एखादी घरातली वस्तू पाहिली, बाई तुम्ही कुठून आणली हो? किती पैसे लागू बाई? परत तिकडे गेल्या का मला ते घेऊन याच बाया. म्हणजे ते मागायचं सवय आहे महाराज. आपला गुन्हाच आहे लेडीजचा. आवडलं की मागतं. बोलोबांना टेन्शन आलं. विचार केला, मीला तर आणलंय पण मी त्या बाबाकडे काहीच मागितलं नाही. ही जर पुढे गेली काही मागितलं, मग तेवढ्या झपाट्यात महाराज बोलोबांचं दर्शन झालं. गरुड खांबाजवळ गेले, कडकडून मिठी मारली आणि तेवढ्यात कणकाई पुढे गेल्या. पांडुरंगानं महाराज वरतीच मान केली, डोळे उघडले. आई साहेब आज तुम्ही आलात? हो देवा मी आले. आई चेहऱ्यावर जरा नाराजी आहे, चेहरा पडेल, काही दुःख आहे का? हो पांडुरंगा काय? अजून माझी कूस पवित्र नाही, मला मूल नाही. अरे जगाच्या बापानं आशीर्वाद दिला. आई साहेब
पुढच्या वर्षाच्या वारीला येताना तुमची कूस भरलेली असताना लेकरू घेऊन तुम्ही वारीला येणार. आशीर्वाद पांडुरंगाचा आहे, आमच्या सारख्या हपचा नाही. जगाच्या बापाचा आशीर्वाद आहे. अरे एवढा आनंद झाला बाईला महाराज. जन्मात दोनदाच आनंद होतो, ज्या दिवशी तिचं लग्न होतं त्या दिवशी आणि ज्या दिवशी ती आई होते त्या दिवशी. दोनच वेळेस आनंद होतो दादा. हा काय सांगा, इतका आनंद झाला. हसतच गरुड खांबाजवळ गेल्या आणि बोलोबांनी पाहिलं ही हसते, काहीतरी उद्योग झाला. काही मागितलं का? हो. काय म्हणले? त्या पांडुरंगाला म्हणलं मला मुलगा दे. बोलोबांना इतका राग आला, टळपायच्या मस्तकाला गेली, डोळे लालबंद झाले आणि सांगितलं काय मागितलं? मुलगा. झालास तर तुला मला सांभाळील याची गॅरंटी नाही, सांभाळला तर संप्रदाय पुढे चालील याची गॅरंटी नाही, आपल्या वंशाचं नाव काढील याची गॅरंटी नाही. का मागितला? जा परत रिटर्न आणि सांग त्या जगाच्या बापाला पुत्र भावाईसा गुंडा असा दे ज्याचा तिन्ही लोकात झेंडा लागला पाहिजे. तेच वारकरी संप्रदायाचा पंचमेध निर्माण करून देणारे तुकोबाराय कनकाईच्या पोटी जन्माला आले. इतके अधिकार संपन्न बोलोबा होते, काय सांगू महाराज. तिन्ही लोकात पंचवेद निर्माण करणारे तुकोबाराय जन्माला आले. वारकरी संप्रदायाचा पंचवेद संप्रदायाला दिला. असे लेकर जन्माला घाला माय दादा. नाही तर आपले लेकर कसे, आपले झेंडे पुत्र भावायचा महाराज गुंडा, ज्याच्या हातात हिरो वांडा, आई बापाला मारतो दोंडान, बायको पुढं घोळतो लोंडा. हे आताचे लेकर आहेत दादा, असे जन्माला घालू नका. अरे जननी जने भक्त या दाता, आईनं जन्माला घालावा. महाराज मारुती रायासारखा भक्त, बळीराजासारखा दानशूर, नाही तर माझी माता तशी राहिलेली बरी. असं रत्न, एकच वाघासारखं रत्न, पण असं खणखणीत हिरा महाराज. हो नाही तर आपले झेंडे तर विचारूच नका महाराज, आपले झेंडे. अरे तरुणांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्राच्या मातीतले आपण रत्र आहोत. अरे जिथं ज्ञानोबा तुकोबा धर्मवीर संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांचा पाय ज्या मातीला लागला, त्या महाराष्ट्राच्या मातीतले आपण लेकर आहोत. आपला धर्म कोणता, क्वालिटी कोणती, माणसं कोणते, आपण काय व्यक्तिमत्व आहे दादा. आणि लेकर बघा आपले कसे आहे तुम्हाला. अरे काय लेकर आहेत दादा, 2-2 आणि 3-3 हजाराच्या लेकराच्या कटिंगी इथं निसत्या. तेरे नाम कट, गजनी कट, वन साईड कट, कोंबडा कट, आगा गा 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 गा. काय कटिंग ही महाराज. एक वन साईड कट आली, हे अख्खं कापित असं इकडं केस करीत, कॉलेजला झालं असं असं करत. 2-3 पुरीनी पाहिलं, त्यांना वाटलं आम्हालाच खुनीत आल्या, रापा रापा ठोकला कॉलेजला महाराज. काय सांगावं महाराज, अशा कटिंग. एक नवीन कटिंग निघली, इकडून रान हानीत, इकडून रान हानीत, आणि वर असं डाललं जसं कोंबडीला अंड द्यायचं. अरे काय काही कटिंग येत महाराज, काही कोंबडा कटिंग आहे, काही तेरे नाम कट, काही गजनी कट, इतके कटिंगी निघल्यात महाराज. आणि कपडे, अगं माय 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 कपडे काय घाली त्यारे वागा. हो ए सोन्या, अरे मी तुमच्या बहिणीसारखी दादा. अरे हे लेकर बघा, कर्तृत्व आहे, एवढं मोठा इतिहास आहे, राजकीय क्षेत्रात वारसा आहे. अरे एवढं या लेकरांनी तर कसं वागायला पाहिजे महाराज. पण अंग भरून कपडा, घरात संस्कार तसे शालीन कुलीन. आपल्याकडे काय याचा विचार नाही, फक्त आलेल्या माणसाच्या महाराज हे लोक पाया पडतात महाराज. हीच आपली प्रॉपर्टी, काय घेऊन बसले बाकीच्या प्रॉपर्टीला महाराज. हा तुम्हाला एक सांगू दादा, ऐका माय कान फाडून, पाया पडते वाघिणींनो. तुमच्याकडे किती पैसे, किती सोनं आहे, ए दादा ए मावळ्याओ, तुमच्या बँकेत किती प्रॉपर्टी आहे, किती शेअरमध्ये तुम्ही पैसे गुंतवले, किती जमिनी घेतल्या, याला किंमत नाही राजा हो. आपल्या दारात आलेला एखादा अतिथी, एखादा संत आहे, एखादा वयस्कर व्यक्ती आहे, आपलं लेकरू त्याच्या पाया पडले, कोटीची प्रॉपर्टी कमवली दादा तुम्ही. बस
काही करायची गरज नाही दादा. अरे कपडे पहा पोरांचे. अरे तो बाप महाराज फक्त 1000 रुपयाचा ड्रेस आहे, पॅन्ट केवढ्याची, पारा शर्ट केवढाचा, कुपरी केवढ्याची बापाची, आणि अख्खं पोरग मोजा ना महाराज. ते पोरग 1.5 ते 2 लाखाचं पोरग भरीत आहे. 50-60 हजाराचा मोबाईल आहे, जीनची पॅन्ट 5 हजाराची अण्णा त्याची, आणि ती जीनची पॅन्ट एवढी भारी दुकानात भेटती, आणि ती घरी आल्यानंतर बावळटवाणी इथं फाड. आता याला काय काय फाडं वाटत तेच कळा ना महाराज. भिकारपणाचे लक्षण आहे दादा हे, भिकारपणाचे. राजा हो तुमच्या बहिणीसारखी ती मडी माहिती का महाराज, कानिपनाथाची मडी, पाथर्डी जवळची, त्या मडीला गाढवाचा बाजार भरतोय, अजूनही भरवतो महाराज. तिथं लय लांब लांबून लोक गाढवं विकायला येतात. मग ते गाढवांचं कुठं गेलं का ते ओळखू येत नाही. मग त्या गाढवाला असे कलरचे 2 पट्टे वडी द्या, कलरचे 2 पट्टे, म्हणजे ते कोणत्या कळपात गेलं का कळत हे आमक्याचं गाढव आहे महाराज. तसे आता काही गाढवांनी असे कलरला 2 पट्टे केले डोक्याला, केसांना. कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय. आता काही पोरं म्हणतील केस आमचे, पैसे आमच्या बापाचे, तो हा काय जीव जळवतो. अरे मलाही बाप आहे, मी कोणाची तरी पोरगी आहे, मलाही भाऊ आहे, तुम्ही माझे आहे दादा, आमचे माणसं आहे. आणि आपले माणसं आपल्याच लेकराला समजून सांगा. त्या आज दादाच्या कीर्तनात 1 लेकरू जरी सुधारलं तर कीर्तनाचं सार्थक झालं. बाकीचं काय घेऊन बसले दादा तुम्ही. अरे अंग भरून कपडा घाला पोरावो. आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत. लक्षात ठेवा आपण माणसं कोणते. अरे राजाचे लेकर आहे आपण. लक्षात ठेवा माणसं कोणते. अंग भरून कपडा घाला पोरावो. अरे कटिंगी केले, असे कट केले, तसे कट केले. मला एक सांगा, सोप्या भाषेत सांगते पोरावो. आज बहुसंख्येने तरुण मंडळ उपस्थित आहे. दादांनो पोरांनो ऐका, चांगली जर कटिंग केली तर होऊन पोरगी माग येते का? येते का? नाही. आणि कटिंग केल्यानंतर जर पुरी माग येत असते तर नावी काकांनी खूप दुकानं बंगले बांधले असते, दुकानं घेतले असते, बंगले बांधले असते. आमच्या न्हावी काका पोट म्हणजे त्यांचा धंदा करून पोट भरतात ना माझे न्हावी काका. अरे केस कापून असं येडं वाकडं वागडून महाराज गावात नाव नाही निघत. उलट कोणताही बिझनेस करा, बिझनेस करताना लाजू नका, कष्ट करा. कष्ट केले, बिझनेस केला, गावात असं वागा का घरात पुरीचा बाप तुमच्या घरी येऊन बापाला म्हणला पाहिजे माही पुरगी तो ह्याच घरात द्यायची, असं पोरानं वागलं पाहिजे. दादा झालं काम, त्याला काय लागत महाराज. अरे काय आईनं दूध पाजलं महाराज. एकच वाघीण जन्माला आली या महाराष्ट्रात महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. काय रत्न घडवलं वाघिणींनो. हो असं रत्न घडवलं. मी नेहमी सांगते, रणांगणी जिजाऊ माता, जिने दिला महाराष्ट्राच्या मातीला शोभा दाता. अरे काय वाघ जन्माला घातला महाराज, काय वाघासारखं रत्न जन्माला घातलं. म्हणून जमलेल्या पुरींना सुद्धा विनंती आहे, आईची साडी पहा पुरी हो. अरे आईन बाप जर दुकानात गेले ना, दुकानदार मामा म्हणतो मामी काय पाहिजे, ती म्हणती भाऊ तो ह्या दुकानात जेवढं मागाचं ड्रेस मटेरियल आहे तेवढं खाली घे. कशाला आई? भाऊ वानिकिनीची एकच पुरगी आहे, लोकाच्या घरी जायची आहे, आमच्या घरी तवरच लाड आहे. पहा बाबा आईचा विचार. सगळ्यात मागाचं ड्रेस मटेरियल जे दुकानात आहे ते खाली घे, माझ्या चिमणीला घ्यायचं. उद्या जर माझ्या चिमणीचं लग्न झालं, नवरा कसा भेटतो कसा नाही बाबा, घालून देतो ना नाही देतो कपडे. भाऊ माझ्या लेकराचे हौस मौस माझ्या दारात झाली पाहिजे, हे म्हणणारी आई आहे पुरी हो, हे म्हणणारी आई आहे. हो दुकानदाराच्या डोळ्याला पाणी येतं माय पुरी हो. अगर रोजानं कामाला जाणारी आई आहे तुमची, लोकांचे धुणे भांडे करते पुरी हो. बाप सालं धरतो पोरा हो, कष्ट करतो. अरे सर्व्हिसला असन तर ओव्हर टाईम करतो, ऑफिसला असन तर ओव्हर टाईम करतो. कधी डबा नाही झाला तर वडा पावर दिवसभर महाराज त्या ऑफिसमध्ये ड्युटी करतो, काम करतो महाराज. आणि बायकोला सांगतो एकच लेकरू आपल्याला, पोरगा आपल्याकडे पण पोरगी लोकाच्या घरी जायची आहे. पुरीनं जर काही मागितलं बापाच्या आईच्या डोळ्याला रात्री धारा लागत्या. वै ग काय ताईला लॅपटॉप घ्यायचा आहे? हो ना हो. पोरगी लॅपटॉप शिवाय राहीनाच, रडायला लागली. आता मोठी झाली ती, ऑनलाईन क्लास चालू आहे तिचे. बापानं सांगितलं उद्या साहेबाच्या पाया पडून लॅपटॉप घेऊन येतो. तायडीला म्हणलं फक्त रातभर दमधर आणि 2 दिवस फाईल मंजूर होस तर दमधर. बायको म्हणती का हो 35,000चा जर लॅपटॉप घेतला मग महिन्याला किराणा कसा भरायचा, घराचं भाडं कसं द्यायचं. नवरा म्हणतो अगं कष्ट काळजी करू नको, मी ओव्हर टाईम कर, मी ओव्हर टाईम करीन, तू 4 घरचे जास्त धुणे भांडे कर, हे म्हणणारी आई असते. दुकानदार काका 5,000चा ड्रेस मटेरियल खाली घेतो. आई म्हणती पॅक कर बांध आणि हे 5,000 घे. आणि दुकानदार म्हणतो माय वहिनी काय भाऊ दिवाळीला तुम्हाला साडी नाही न्यायची का वहिनी? न्यायची ना भाऊ. मग आता पुरीला 5,000चं ड्रेस मटेरियल घेतलं वहिनी, वहिनी 5,000 ड्रेस मटेरियल पुरीला घेतलं.
मग 7-8 हजाराची साडी दाखवू का? न ग बाबा, हेच कर्ज फेडता फेडता महिना जाईन. एक काम कर दाद्या, काय करू महिनी, तुझ्या दुकानात जेवढ्या हलक्यातली हलकी साडी आहे पण थोडी रिच दिसेल, थोडी व्यवस्थित दिसेल अशी मला दाखव. ती नेसून मी माझं जीवन जगेल. पण माझ्या मुलीला 5 हजाराचं ड्रेस मटेरियल दे, हे म्हणणारी फक्त आईच असते. हे म्हणणारी फक्त आईच असते. म्हणून जमलेल्या सगळ्या पुरींना विनंती आहे बरं का तायडे, आईनं 5 हजाराचं ड्रेस मटेरियल आणलं, उगा कुडही फाडायचं, कशी शायनिंग मारायची, कसे कपडे शिवायचे नाही. आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत, राष्ट्रमाता मा साहेबांच्या लेकी आहोत, या महाराष्ट्राच्या वाघिणी आहोत. तायडे 5 हजाराच्या ड्रेस मटेरियलला सुंदर डिझाईन करून अंग भरून कपडा घालता येतो. एक सांगू, मुलीनं जर अंग भरून कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल दादा. तायडे एक सांगते ऐका, पुरीनं असं वागलं पाहिजे, पुरीनं असं वागा. तर आई बापाला वाटलं पाहिजे आमच्या घरात एक मुलगी नाही तर आमच्या घरात एक वाघीण जन्माला आली, असं पुरीनं वागलं पाहिजे महाराज. आणि पुरींना सांगू का, पुरी एक पाया पडून विनंती तुमची, माझ्या भैयाच्या वाढदिवसातून तुम्ही एवढं एक नियम न्या. ताई, तुला कलेक्टर होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला SP होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला डॉक्टरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला मास्तरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला इंजिनियर होता आलं तायडे तर हो, नाही तर होऊ नको. पण पाया पडून सांगते तायडे, वाघासारखा बाप आहे तुझा, वाईट वागून त्याची गावात तरी मान खाली घालू नको. त्याची गावात तरी मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लई झालं. विठाल महाराज म्हणतात, मग आला ना मग दान मागायचं ना, मग एक दान मागा. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला दान दे पण तुझा विसर. आमचं खरोखर आज साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला बरं का दादांच्या वाढदिवसाचा. हा, एवढ्या आमच्या अजितदादांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आज. म्हणजे 2 वर्षानंतर मला सगळे भेटण्यासाठी आले. आपले धामणगावचे ज्यांचं खूप मोठी महाराज, मला आमच्या तिकडून महाराज भाजपांच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यांनी पाहिलं पत्रिका तर ते म्हणे ताई असे असे साहेब, त्यांचं नाव मला माहीत नाही पण खूप मोठं त्यांच्या गावात धामणगावचे ते पण साहेब आलेत. आणि मला वाटतं आमचे कवठळीचे भाऊसाहेब गुड्डे, मला वाटतं कोणती पोज आहे दादा त्यांना आता, PSI साहेब मागं बसले तर आत्ताच आले. जमलं तर पुढं येऊ पण शकता साहेब तुम्ही. खूप म्हणजे मी जसं 9वीला असल्यापासून ह्या परिसरात येते आणि खूप सांभाळलं या माणसांनी मला. आणि आज दादांना शुभेच्छा देण्यासाठी, या बाळाला शुभेच्छा देण्यासाठी साहेबही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला खूप छान महाराज. या सांग बसा. आणि हे माणसं नावाला हापापलेली नाहीत महाराज. मी पत्रिका छापली, या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या मोहनदादानी सरांनी ते आपले प्राध्यापक आहेत ते. पण महाराज मी स्वतःहून या घराण्यातल्या लोकांचे नावं मागून घेतले. मी ताईला मग अशी वहिनीला म्हणलं, वहिनी म्हणे काय ताई, म्हणलं वहिनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, मला थोडं नाव द्या ना. मला बड्डे बॉय आणि कोणीच कळना. त्यांच्या घरात माणसं इतके शार्पनेस आहे एकदम व्यवस्थित, म्हणजे वेगळं वातावरण आहे महाराज. खूप गोड, खूप गोड, म्हणजे कोणीच लक्षात येईना माझ्या. मग मी स्वतः विचारलं, बड्डे बॉय वाढदिवस तुमचा आहे का दादा? म्हणे हो. मग ताईने ओळख करून दिली. आणि ज्यांनी एवढी कारकीर्द गाजवली महाराज, हो, जे आमदार साहेब होऊन म्हणजे ते पद भूषवलं, त्यांचं मला भेटले फार उशिरा घरात आल्यानंतर. मग नाही तर मी त्या दुसऱ्या दादाला समजित होते, हेच आहे ते, हेच आहे. वहिनी म्हणे ते नाही, ते येतील थोड्या वेळच्याने. माणसं सुद्धा करतोच आहे. मी स्वतः सांगितलं मला तुमचे सगळ्याचे नावं द्या. ते म्हणे काही गरज नाही, समाजाला कार्यक्रम ऐकला तुम्ही लोकांनी, आम्हाला अपेक्षा नाही असं म्हणणारं पहिलं घरानं भेटलं. नाही तर नावाला लोक काय साधे हाप आपलेत का? या लोकांचे नावं मी मागून घेतलेत, मला नावं पाहिजे तुमचे. प्राध्यापक सरांना म्हणलं मला टोटल घराण्यातल्या लोकांचे नावं द्या, त्यांच्या सौभाग्यवतींचे द्या, दादांचे द्या. आणि या लोकांनी महाराज नावच देत नव्हते. मी म्हणलं द्या, म्हणजे नावाला हाप हापलेले लोक नाही ते. अरे हम नाम के नाही, हम हरी नाम के प्रेमी है, हम हरी नाम के प्रेमी है. असं पाहिजे हो महाराज. नाही तुम्हाला सांगते महाराज, कुठंही जा, अहो ते इतकं लचंड येतं ना,
आता तिथे पळतच येतात लोक सप्त्यात पुढं कार्यक्रमाला व्यक्तिगत गेले आमचं नाव घ्या हाय असे हात भरी आमचं नाव घ्या आमचं नाव घ्या. अहो परवा दिवशी माझं कीर्तन होतं सप्त्यात, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी एका कार्यकर्त्याचं नाव नाही घेतलं, त्या लोकांनी मला 2000 कमी दिले हो. 2000. मग मी ते कार्यकर्त्याला क्रामस ज्यांनी माझी तारीख गेली होती त्यांना म्हणलं अण्णा ते आपले 2000 का कमी दिले, ते म्हणे मग ते तुम्ही ते एका माणसाचं नाव नाही ना घेतलो पा लोक. चैत्र महिना होता, खरं घडेल महाराज, चैत्र महिना आणि कीर्तन संपलं आणि माझं विशारद झाल्यामुळं लोक म्हणतात काहीतरी भजन करा वडील असल्यावर. मला ठीक आहे मी एक गवळण म्हणते. मग आम्ही चैत्र महिना मंदिरात कीर्तन संपल्यावर भजनाला बसलो, माझे वडील पेटी वाजवायला आम्ही बसलो, गावातले लोक. अहो पकवाद्याला वाजून वाजून घामार फुटलाय, चैत्र महिना पकवाद्याच्या पेटीवाला, मला सुद्धा घाम आणि टाळ करायला घाम, चैत्र महिन्यात मंदिरात भजन, असा घाम महाराज आणि फॅन चालू होता. मंदिरातला फॅन माहिती आहे तुम्हाला, मंदिरातला फॅन 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 चालू होता. एक माणूस गाडीवर आला, गाडी उभी केली, पळतच आला आणि फॅनचं बटनच दाबलं, बंदच केला, फॅन बंद केला. मी म्हणलं मामा याला घामा घुम झालो राव, पकवाद्याला घाव सगळ्याला घामन, तुम्ही तो फॅन गमून बंद केला. आपण दिलाय म्हणला मंदिराला. म्हणलं आपण दिलाय म्हणलं मंदिराला. म्हणलं मग दिला मग चालू द्या ना. हा चालत असल्यावर आपलं नाव कोण वाचिन? मग माणसं मारितो का काय तू? विठाला खूप भयान लोक आहेत महाराज. हो पण आदर्श शिकायला मिळाला महाराज. मग सांगा मागायचंय या लेकरासाठी, मागायचंय या परिवारातला ज्या माईनं या लेकराला जन्म दिला. महाराज शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी, पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. माईच्या दुधात ताकद, आईच्या दुधात ताकद, बापाच्या बीजात ताकद, म्हणून तुकोबरे म्हणतात असे सात्विक लेकर जन्माला येतात. मग तयाचा हरी खो वाटे देवा. असं लेकरू अशी पोरगी जन्माला आली का देवाला आनंद होतो. म्हणून हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. बस आज दादाला एवढे वाढदिवसाला मला शुभेच्छा मिळाल्या ह्या लेकरांना पाटलांना. काय कमी पडणार नाही, फक्त कुणाचाही म्हणजे भगवंताचा मला विसर पडू देऊ नको. मग तुकोबराय म्हणले का हो तुम्हाला जर दान दिलं, हा विसर पडू दिला नाही, मग तुम्ही काय करणार? अभंगाच्या दुसऱ्या चरणात गायना आवडी
महाराज. गोन गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. रात्रानी दिवस मी, रात्रानी दिवस भगवंता तुझं गुण गाणे म्हणजे नामचिंतन करणे, नामस्मरण करणे. गोन गायी नावडी रात्रानी दिवस. अरे संत कवी महिपती महाराज त्यांच्या महाराज भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेले वर्णन खूप छान सांगतात. गुण नाम वर्णू किती दास तुझा महिपती. महिपती जी बाबा कहते हैं, हे भगवान आपका नाम तो मंगल है, आपका नाम पवित्र है, कितना कितना मैं आपका गुण गाऊं. हा किती तुझं गुण गाऊ. आणि देवाचं नाव किती गोड आहे ग मामी वहिनी, किती गोड, किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला रे विठ्ठला, किती गोड गोड तुझे. किती गोड आहे, खूप गोड आहे महाराज भगवंताचं नाम. नाही बोला ना, काय अडचण नाही, वहिनीचाच असं शक्यतो नाही बोलत जा, काही अडचण नाही महाराज. परवा दिवशी एक कीर्तन संपल्यावर म्हातारी माझ्या पाया पडायला आली. अरे फार सुधारलेत लोक. त्या म्हातारी कोड महाराज ते ॲपल माहिती का तुम्हाला, ॲपलचा फोन होते भाई, ॲपलचा. बाई मी म्हणलं बाई आपल्याकडे किती साधा फोन आहे. 9 वारी लुगडं होतं म्हातारीचं, असे चापून चुपून दर्शनाला आली आणि ॲपलचा फोन. मग मी म्हणलं बाई काय बाई म्हातारीकडे ॲपलचा फोन आहे. मी म्हणलं आई, आता मी म्हणलं सहज विचारावं येतो का काही येला. मी म्हणलं आजी, म्हणे काय बाई शीतल. म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे. मी काय म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे. आपला फोन आहे म्हणे, आपला. कळलं का? तिला ॲपल म्हणता येत नव्हतं, ती आपला म्हणायची, आपला. लक्षात. खूप आनंद आनंद लुटला पाहिजे महाराज आयुष्याचा. गुण गा. तुम्हाला सांगू का काय म्हणतील ताई आम्ही 24 तास गुण गायचे. अजिबात नाही मासाहेब, माय हो ऐका, ए दादा 24 तास गुण गायची काहीच गरज नाही. ज्या वेळेत तुम्ही तुमच्या बेडवरती जाताय, ज्या वेळेत तुम्ही तुमच्या दमून भागून अंथरुणावरती जाता, आईच्या लुगड्याची शिवलेली गोधडी आहे ती अंगावर घेऊन झोपणारे माय दादा, त्यावेळेस झोपताना फक्त देवाचे आभार माना. पांडुरंगा आज मी तुझ्या साक्षीनं झोपतोय रे राजा, सकाळी उठव. उठवण्याची ताकद तुझी आहे. उठवलं तरी तुझा मी आभारी आहे आणि नाही उठवलं तरी मी तुझा आभारी आहे. पण माझी अशी इच्छा आहे का मला तुझं गुण गायचं आहे देवा, म्हणून मला सकाळी उठवणार आहे राजा. झोपताना त्याचे आभार माना आणि उठल्याबरोबर आथुरणातून सकाळी उठले का त्याचे आभार माना. धन्यवाद पांडुरंगा, आभारी आहे राजा तुझा मी, का तू मला योग्य समजलं तुझ्या नामासाठी, तुझ्या चिंतनासाठी. आजचा सूर्य कितीतरी लोकांनी बघितला नसेल, आज त्यांचा शेवटचा दिवस असेल आयुष्यातला, पण आजचा तू दिवस मला दाखवला, मी तुझा खूप आभारी आहे. झोपताना एकदा आभार माना, उठल्यावर एकदा आभार माना आणि ज्या ताटावरती जेवायला बसलो त्या ताटाचे अन्नाचे आभार माना. बस आयुष्यात काहीच करू नका, एवढंच करा. 3 वेळे दिवसातून त्याचं स्मरण करा. एक सांगू, अरे कबीरजींचा दोहा है दादा, ऐका दादा, ऐका ताई. कबीरजी कहते हैं जिसके नाम में भगवान का नाम होए, जिसके नाम में भगवान, जिसके मुख में भगवान का नाम होए, उसका बाल भी बाका करने वाला माई का लाल अब तक पृथ्वी पर पैदा नहीं हुआ. तुमच्या मुखात देवाचं नाव आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, केसाला सुद्धा. फक्त नावी काका सोडून, कंसात नावी काका घ्या तुम्ही. देवाचा नाव किती सोपं आहे. भगवंताचं नाव ऐका ना वहिनी, ऐका. तुम्ही देवाचं नाव घेतलं तर देव किती आपल्याला सुख संपदा देतो. अगं भाजी चिरताना बोट कापलं, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, धावा करताना तर देव लगेच सुखाची फुंकर मारतो, दुःख कमी होतं, लक्ष त्याच्या चिंतनाकडे जातं. अजून सोपं सांगू, लग्न झालेत माई तुमचे, लग्नात बायकोनं बापाचं नाव काढलं, आडनाव काढलं आणि मालकाचं आडनाव नावलं, मालकाचं नावाचं कपाळाला कुकं लावलं तर अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होते. कायदेशीर. पण ह्या कोर्टात जा तुम्ही, मग हक्काची मालकीने. बाबा तुम्हाला सुना आल्यात का? सुना आल्या ना? सुना ओके, सुना आल्या तुम्हाला बरोबर. मग सून घर सुनाचं आहे का तुमचं आहे? कोणाचं आहे? तेव्हा ते म्हणते सुनाचं आहे. बरं मला खरं सांगा, सून सिमेंट द्यायला आली होती का घराला? तिनं स्टील दिलं का? पाणी मारायला आली होती का? इटा दिल्या का? नाही दिले. मग घर कोणाचं आहे? ती म्हणते सुनाचंच आहे. कळलं ना तुम्हाला? तिनं स्टील दिलं नाही, तिनं सिमेंट दिलं नाही, तिनं इटा दिल्या नाही, तिनं पाणी नाही मारलं. तिनं काय केलं? तिनं फक्त या बाबाच्या महाराज पोराचं नाव आपल्या नावापुढं लावलं, कार्यक्रमच झाला महाराज तिचा. कळलं ना मला काय सांगायचंय?
मग का रे राजा हो, नुसतं महाराज बाईनं नवऱ्याचं नाव नावाला लावलं आपल्या नावापुढं तर अर्धी प्रॉपर्टी मिळते. अजून सोपं सांगू, पोरानं बंगला बांधायला इटा दिल्या नाही, पोरानं काहीच केलं नाही, उलट बाप आबादला त्याच्या सर्व्हिससाठी, त्याच्या ड्युटीसाठी, त्याच्या कॉलेजसाठी, त्याच्या ट्युशनच्या फीसाठी. पण पोरगा बापाच्या अर्ध्या संपत्तीचा मालक झाला. का म्हणून? कारण पोरानं बापाच्या नावा म्हणजे आपल्या नावापुढं बापाचं नाव लावलं तर कायदेशीर पोरगा आणि सून त्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीन झाली. हा व्यवहारातला फायदा. मला काय सांगायचं आयदा, हा व्यवहारातला फायदा. मग जगाचा बाप आहे, त्या बापाचं नाव जर या साधकानं घेतलं तर जगातली सुखाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर येईल. एवढं ध्यानात होईन ना. घ्या ना तुम्ही नाव. किती नाव आहे अहो. मी म्हणते भगवंताचं नाव इतकं गोड आहे, इतकं सोपं आहे. किती सोपं आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप, गोड तुझे गोड तुझे गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोड आहे. खूप गोड. 2 वर्षात नाव विसरले बरं का मी दादा. काय ना आष्टीकर म्हणजे आपण नंबर आहे आपल्याकडं पप्पांच्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला बोलताय तुम्ही पण नाव. कारण 2 वर्षात लिकीला बोलवलं नाही ना म्हणून आउट ऑफ कव्हरेज रेंज गेली ती. हा त्याच्यामुळं आज म्हणजे बघा खूप लहानपणापासून, कारण आष्टेकर महाराज परिसरात कुठेही कीर्तन असलं तर त्यांचा संच घेऊन माझ्या कीर्तनाला. पण या 2 वर्षात करोनानं लई वाटुळं केलं बाबा. इतकं वाटुळं केलं ना का त्याला माफ नाही. पण बरं झालं ते करोना आला, माणसं जागेवरच असे थांबले. स्पीड ब्रेकवर लावलं, हँडब्रेक लावल्यावर गाडी कशी. तर 2 वर्षात हँडब्रेकच लागलं नाही तर लोक देवाला ओव्हरटेक करून पळत होती. लोक काय साधे हवेत होते का? तुम्हाला बोललं तर लय रागीन, मी माझ्यावर घेऊन सांगते मग तुम्हाला कळन. करोनाच्या आधी मी इतकी हवेत होते, इतकी हवेत. माझ्या तारखी जर बुक झाल्या ना दादा, तारखी महिन्याच्या सकाळ संध्याकाळ असा फोन पुढं वाजायचा. मी लई फुगीर, मी उचलीत नव्हते. मी वाजून वाजून बंद व्हायचा. आणि चुकून जर उचलला, मी साधी बोलत नव्हते, लई फुगीरावानी, लई ताईट. मी काय साधी होते का? मी हॅलो कुठं, किती तारीख, कधी, असं का, एवढेच द्या तेवढेच द्या. करोनाच्या आधी. आणि जसं करोना आला, लॉकडाऊन झालं, फोन रेंजमध्ये ठेवून वाजला तर नाही पण कणला सुद्धा नाही महाराज. कणला सुद्धा नाही महाराज. करोनाच्या आधी काय सांगू महाराज.
मी साधी गुरमीत नव्हतं, आम्ही आमच्या पतंगाला दोऱ्याच नव्हते, आम्ही नुसते बुंग आकाशात. आणि हे मारा तुम्हाला सांगते, ती शुगर बीपी वाले म्हाताऱ्यांची तर लई मजा गा 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 गा. ते शुगर बीपी वाले म्हातारे दर महिन्याला पोराच्या मागं, मा शुगर वाढली, मै बीपी वाढली, हा हो हो हो, चालला तुरला आणि चला आमच्या दवाखान्यात. ते म्हातारे नुसते कणायचे कुथायचेच शुगर बीपी वाले. आणि जसं लॉकडाऊन झालं, करोना आला, हे शुगर बीपी वाले म्हातारे खोकले नाही पण कणले सुद्धा नाही महाराज, कणले सुद्धा नाही. ज्या म्हाताऱ्या लई खोकला आला तो उसात जाऊन वाड्याला खोकला, पण घरी नाही खोकला. त्याला माहित होतं घरी खोकला का 3.5 लाखाला ठोकला. आणि घरी बी देत नव्हते, नीटच झाले ते म्हातारे आता महाराज. लय भारी महाराज. आणि लॉकडाऊन मध्ये लय कल्याण झालं पोरांचं. चांगल्या पुरी मिळाल्या महाराज, खानदानी पुरी मिळाल्या. तुम्हाला सांगते पोरं चिंगळ्या चाफीतच बसले नाही. तुम्हाला खरं सांगते, लई आचारी गोळा झाले तर भाजी बिघडती, आणि लई पुरी पाहिल्या का इडी पात्रात पडती. मग त्याला असं वाटत पहिलीच केली असती तर बरी झाली असती. लक्षात ठेवा, या लॉकडाऊन मध्ये पोरं गेले आणि पुरगीच घेऊन आले, कल्याणच झालं. मग ज्यांच्या लग्न झाले त्या पोरांचं जाऊ द्या आता, पण ज्या पोरांचे लग्न नाही झाले, तुमच्या येड्या बहिणीचं ऐका, ही निवाच्या स्कॉर्पिओच्या नादी लागू नका, नाही तर हाय ते टमटम निघून जायला बसलो. घ्या काहीतरी पदरात पाडून निघा. या लॉकडाऊनचं एक काम चांगलं झालं महाराज. जेवढ्या गावातल्या नकट्या बोचऱ्या पुरी होत्या तेवढ्या काटल्या. आमच्याकडे तर नवरदेवाला 2 दिवसानं कळलं पुरीला 2 दातच नाही महाराज, 2 दातच नाही महाराज. आणि हे सगळे ऑनलाईन होतं ना आमच्या सहित. आपण 2 वर्षात काय केलं, फक्त मोबाईल सगळे ऑनलाईन, फेसबुक ट्विटर सगळे त्याच्यावर. एका पुरीची पोराची फेसबुकला ओळख झाली, मग त्या दोघांनी एकमेकाला नंबर घेतले, इकडे व्हॉट्सअपला आले. व्हॉट्सअपला आल्यावर काय विचारली त्यांनी, ती चॅटिंग. इतकी चॅटिंग केली 2 महिन्यात त्या पुरीनं, त्या पुरीचे आणि पोराचे बोट वाळून गेले महाराज. पुरगी एक शब्द बोलत नव्हती, फक्त चॅटिंग. इतकी चॅटिंग झाली 2 महिन्यात लग्नच झालं त्यांचं फोनवर. लग्न झालं, लग्न जमलं फोनवर. तो पुरगी घेऊन आला, लग्न सुद्धा झालं महाराज. पण पुरगी एक शब्द बोलली नाही. लग्न करून त्यानं तिला घरी आणलं, ती किचनमध्ये गेली, ग्लासभर दूध तापवलं, विलायची कवरून तूप टाकून ग्लासमध्ये दूध वतलं आणि बेडरूममध्ये त्याला घेऊन गेली प्यायला. मग त्यानं ते मोबाईलवर कपल्टेशन काढले होते, कपल्टेशन फिरायला जायचे. तो ने ऐक, घाईगडबडीत आपलं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं. हाऊस नाही माऊस नाही मजा नाही. मग लॉकडाऊन उठलं का हे 5 कपल्टेशन मी काढून ठेवले. आपल्याला फिरायला जम्मू काश्मीरला जायचं का, लोणावळ्याला जायचं, खंड्याला जायचं का, 5 गणीला जायचं सांग, कुठं जायचं सांग. मग ती म्हणे थमदमलू द्या बाया, आपण दम्मुकत मिळला गव्या. कळलं? मग त्याला कळलं प्युअर बोबडा माल आपल्या नशिबात पडला. गाड्या काय घेऊन बसले दादा, लय अवघड अहो. एक सांगू का, आज लय भाग्य आहे. आज म्हणजे मी सांगू का, लातूर म्हणजे सरस्वतीची खाण आहे. गायक सरस्वती महाराज. हो, लातूर म्हणजे सरस्वती. अहो साध्या सिंपल घरात जावं तुम्ही, टाळ वाजवतोय. आता हे पहा ना, माझ्या वाघिनी काय गोड टाळ वाजवतात महाराज. सरस्वती तुमच्या भागात. मी नेहमी सांगते, माझे आत्ताचं वाक्य नाही, आष्टेकर बाबांना माहीत असेल खूप. कायम सांगते मी, गायक वादक एका चढ एक लातूर भागात महाराज. टेन्शनच घ्यायचं नाही कीर्तनकारानं. काय महाराज पकवान पिटी वाजवतात, काय पकवादन, काय टाळ करीत महाराज. काय बाबा म्हणजे बरेच वर्षाची सगळी ओळख आहे आपली. सगळे भजनी मंडळ, दादा पण आहेत कीर्तनाला, हा दिरडे बाबा, सगळे हे मंडळी सगळे. आता बघा तुम्ही माझ्या सगळे चेहऱ्यानं परिचित आहे. महाराज उदवे हे दादा आहेत, सगळे परिचित आहे. सगळे कथेला होते, कार्यक्रमाला होते, यांच्या कथेत माझे कीर्तन होते. पण एक सांगू का, तुम्ही सगळे माझ्या चेहऱ्यानं परिचित आहात आणि नावानं परिचित आहात. दादा आहेत, अण्णा तर किती, आता अण्णाच म्हणले ना महाराज. काय गोड महाराज गायन केलं. एक सांगू, सगळ्याचे नावं घेण्या बेत बसल्या आणि मीच तुमचे नावं घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांतीत तुमच्या बायका घेतील ना. पण एकच सांगते, गायक वादकाचं नाव एका उखाण्यात घेते. घेऊ का उखाणा? घेऊ का? एका उखाण्यात सगळ्याचं नाव घेते. पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, गायक वादकाचं आणि स्टेजवर बसलेल्या महाराज लोकांचं नाव घेते. ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून, ज्ञानोबा तुकोबाचा मान. सगळ्याचे नाव आले गड्या. आता मला माझा राग नका धरू बरं का. काय मग ऐका, गुण गायचंय, नाम घ्यायचंय, कसंही घ्या. ऐका वाघिनींनो, ए माय लातूरच्या आया हो, ऐका. कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा, राम राम. तुम्ही चपात्या करता का? चपात्या, पोळ्या अगं भाकरी करीत्या का? भाकरी करायला बसल्या ना बस.
भाकरी करायला बसल्या का भाकरी करता करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ जमतंय का नाही? जमलं ना? भाकर झाली भजन झालं का नाही? जमतं का नाही? हा? आणि भजनाची ताकद किती? बाईनं जर भजन करून स्वयंपाक केला सात्विक अन्न तयार होतो. आणि बाया हो अंधश्रद्धा सांगत नाही. वारकरी संप्रदायाची ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामाची. नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. तुमचा मालक दारू पितो नवरा काहीच करू नका.